जय भीम सर्वांना। 14 एप्रिल निमित्त बाबासाहेबांना आवडणारी बोंबील चटणी रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा। नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जेवणात नेमके काय आवडायचे, तर हे तुम्हाला माहिती आहे का? बाबासाहेबांना रमाईच्या हातची बोंबील चटणी खूप आवडायची। तर आज आपण बनवतोय बोंबील चटणी आणि ज्वारीची भाकरी। तर इथे बघू शकता साहित्य इथे आपण हे काढून घेतलेलं आहे। तर इथे हे पांढरे शुभ्र असे बोंबील आहेत आणि हे बोंबील आता व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता बोंबील आहेत, त्याचबरोबर टोमॅटो आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 4 कांदे, तेल आहे इथे आणि हळद आहे, लाल मिरची पावडर, ही प्लेन मिरची पावडर आहे आणि मीठ। तर इथे बघू शकता आता हे जे बोंबील आहेत ना, तर हे व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत। याचं डोकं जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि जी पाठची शेपटी आहे ती सुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर जे बाजूचे जे पंख वगैरे असतात ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। आणि आता हे जे बोंबील आहेत ना, व्यवस्थित त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने हे तुकडे करायचे आहेत आणि इतर राहिलेले सुद्धा आपण याचे तुकडे करून घेऊयात। आणि आता पुढे आपल्याला हे जे बोंबील आहेत ना, तर ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। तर आधी आपल्याला हे सुकेच भाजून घ्यायचे आहेत। बोंबील कट झालेले आहेत आणि हे स्वच्छ अगोदरच मी धुवून घेतलेले आहेत। जेव्हा मी बोंबील आणते ना, तर तेव्हाच मी हे अगोदर धुवून आणि उन्हात सुकवून नंतर हे साफ करून ठेवते। तर इथे बघू शकता बोंबील हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। लालसर असे झाले ना की त्यानंतरच आपल्याला यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे लालसर असे भाजून घ्यायचे आहेत। आणि जेवढे तुम्ही बोंबील व्यवस्थित असे भाजाल ना, तेवढं त्यामधून उग्र वास असा येणार नाही। तर व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर इथे बघू शकता हे बोंबील आहेत ते लालसर असे भाजून झालेले आहेत। हे काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आता साधारण 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे आणि आता आपल्याला बारीकसर चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा सुद्धा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा कांदा परतला की त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो चिरून घालायचा आहे। टोमॅटो 2 घेतलेले आहेत, तर व्यवस्थित चिरून घेतला आणि त्यानंतर तो टोमॅटो या कढईमध्ये कांद्यामध्ये मिक्स करायचा आहे। आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे कसं कांदा आणि टोमॅटो पटकन शिजेल। तर त्यामुळे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। आता नंतर आपल्याला मीठ घालायची आवश्यकता नाही। हळद घालून घ्यायची आहे आणि हळद घातल्यानंतर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। आता इथे मी मसाल्याचा अजिबात वापर नाही करणार, फक्त प्लेन मिरची पावडर इथे मी घालणार आहे। प्लेन मिरची पावडर ही आपल्याला 2 ते 2.5 चमचे घालायची आहे आणि मस्त झणझणीत अशी आपली ही बोंबलाची चटणी बनवून तयार होईल। हे जे लालसर बोंबील भाजून घेतलेले आहेत ते सुद्धा ओतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे मस्त एकजीव करून घ्यायचं आहे। बोंबील आता मिक्स झालेले आहेत व्यवस्थित आणि साधारण 3 ते 4 मिनटं हे होऊ द्या। बोंबलाची चटणी झालेली आहे। आता आपण ज्वारीची भाकरी बनवतोय, तर त्यासाठी आपण पीठ मळतोय आणि त्यानंतर आपल्याला याची गोल गरगरीत अशी भाकरी थापून घ्यायची आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने करून घ्या। इथे बघू शकता मस्त आपली ही भाकरी थापून होतीये आणि आता तवासुद्धा बाजूला गरम करत ठेवलेला आहे। आणि ही जी बोंबलाची चटणी आहे ना, तर त्याचबरोबर बाबासाहेबांना अजून जसं की मसूरची डाळ, मेथीची भाजी हे पदार्थ देखील बाबासाहेबांना खूप आवडायचे। तर इथे बघू शकता आपली भाकरी ही पलटी करणार आहे। तर यानंतर आपल्याला ही उलटपालट करून व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता मी भाकरी पलटी केलेली आहे आणि मस्त टम्म अशी भाकरी आपली फुगलेली आहे। ताट रेडी करायला घेतो, तर मी वरण भात, बोंबलाची चटणी आणि त्याचबरोबर भाकरी आहे आणि चिरलेला कांदा आहे। तर कांदा आणि भाकर सुद्धा बाबासाहेबांना खूप आवडायची। तर इथे बघू शकता कांदा आहे, ज्वारीची भाकरी, त्याचबरोबर इथे बोंबलाची चटणी आहे आणि वरण भात इतकं मी आज बनवलेलं आहे।
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. अशा छान पारंपरिक ऐतिहासिक रेसिपींसाठी चॅनल जाऊन नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.